नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। आमच्यामध्ये फटलंय, उगाच मनात शंका ठेवू नका। आता ते एका बाजूला, आपण एका बाजूला आहोत। पुन्हा शरद पवारांसोबत जाणार नाही, अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। परत येऊ अशी शंका तुमच्या मनात होती का? आव्हाडांचा दादांना सवाल। मार्ग वेगळे झाले, पवारांनी कधीच ठरवलं होतं जातीयवादी पक्षांसोबत तुम्ही गेलात, आता काही संबंधच नाही, आव्हाडांची प्रतिक्रिया। सेलिब्रिटी उमेदवार देणं अगदी चूक होती असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला। तर चूक असेल तर 10 वेळा पक्षात येण्याचा निरोप का पाठवता? लपून छपून भेट घेऊन मला पक्षामध्ये का बोलावता? अमोल कोल्हेंचा अजित पवार यांना सवाल। अमोल कोल्हेंना मत द्या यासाठी मीच तुमच्याकडे यायचो, पण अमोल कोल्हेंनी 2 वर्षात राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती, अजित पवार यांचं वक्तव्य। तर राजीनामा देणार होतो तर मी संसदेमध्ये प्रश्न मांडणं सोडलं होतं का? तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे, अमोल कोल्हेंचं अजित पवार यांना प्रत्युत्तर। महायुतीमधल्या लोकसभा जागांचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता। अमित शहा उद्या मुंबईत। उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या जागांवर चर्चा होणार। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही। धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचा समावेश। अबकी बार भाजप तडीपार करणारच। आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष जन्माला आला नव्हता। भाजपने केवळ काँग्रेसच्या काळातील योजनांचं नामांतर केलं, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल।